हळद मीठ लावून घेतलेलं आहे. पूर्ण एक रात्रभर ठेवणार आहे. उद्या उन्हात टाकायचे, त्याला सुकून घ्यायच्यात जरा कैऱ्या. हे बघा पाणी सुटायला लागलं. तर आपण कैरीचं लोणचं करणार आहोत. त्यासाठी साहित्य बघूया काय लागतं ते. इथे मीठ घेतलेले आहे 1 वाटी, मोहरी घेतलेली आहे, हे काळे तीळ आहेत ते घेतलेले आहेत, खुरसणी बोलतात त्याला, ते घेतलेले आहेत. इथे बडीशोप घेतलेली आहे, धने घेतले आहेत 1 वाटी, जिरं घेतले अर्धा वाटी, हळद घेतले, इथे पांढरे तीळ घेतलेत, हे काळे तीळ घेतलेले आहेत, लवंग आणि मिरी घेतले, मेथी, लसूण, हिंग. आता हे सगळे मसाले आपण भाजून घेणार आहोत. तर बघा इथे लोणच्यात टाकायचे सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत. यांना मिक्सरमधनं काढून घेते. हे पण भाजून घेतलेत, मग काळा मिरा आणि लवंगा हे मी अक्कच टाकणार आहे लोणच्यामध्ये. तर बघा इथे सगळे आपले मसाले असे वाटून झालेले आहेत, भाजून घेतलेले. ते बारीक नाही केले, भरडच केले. अर्धा लिटर एवढं तेल घेतलेलं आहे. हे चांगलं कडक एकदम उकळून घ्यायचं आहे तेल. धुरा निघेपर्यंत तेल असं उकळून घेतलेलं आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड करून घ्यायचं. आपल्या कैऱ्या अशा झालेल्या आहेत, ते बघा पाणी वगैरे लागत नाही हाताला. आता जी कोय असते, कोयच्यामध्ये अशी साल असते, ही काढून टाकायची अशी साल. हे बघा अशा सगळ्या काढून. तर आता हे बघा हळद घालून घेऊया. आधी 1 वाटी हळद घेतलेली आहे, तर ही घालायची आहे. आधी पण हळद घातलेली होती. आता मीठ टाकायचं आहे आणि आता हा मसाला टाकायचा आहे. मसाला सगळा नाही टाकत आहे, थोडा बाकी ठेवते. हे बघा एवढा असा ठेवलेला आहे आणि एवढा टाकलेला आहे. हे काळे तीळ घालायचे आणि लवंग आणि काळी मिरी त्याच्यात घालायची आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मस्त इथे या बरणीला पण आपण धूर देऊन घेतलेला आहे. आता आपण लोणचं भरायला घेऊया. हा लसूण घालूया आता याच्यात आणि मिक्स करून घ्यायचे परत एकदा लसूण घालून व्यवस्थित. तर इथं बघा तेल गार झालेलं आहे, हिंग टाकलेलं आहे तेलात. आता तेल हे लोणच्यावर टाकून घेऊया, सगळं मिक्स करून घेऊया. आपण तेल टाकलं याच्यात. लोणचं आपण बरणीतनं भरून घेऊया. लोणचं तयार झालेलं आहे. करून बघा, असं एकदा छान होतं. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनेलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा.